गणपती बाप्पा मोरया. आपल्याकडे सुद्धा तो. नमस्कार मंडळी, पब्लिक जमलेली असता आणि आता आम्ही चाललो देवांका आमच्या आचऱ्यात. मालवण आचरा रामेश्वर येता डाव सॉरी. सो अजून मंडळी येता पब्लिक. बंटी, गणू आणि रुपेश रेडी. तिकडे शैलो आणि अक्षय येता. शैलो गाडी घालता जोर जोरात. तर आम्ही आता थोड्याच वेळात निघतलो. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा मंडळी. चला पुढे. हे बघा मंडळी, हे बॅगा सगळे रेडी असत आणि बॅगांचे शिलेदार बघा. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतंय गणेश? एकदम मस्त चाललंय. आता जाणार आता गाडीमधनं. जेवणाची सोय झालेली आहे. रुपेशने घेतलंय बर्डेची कापत, चपाती आणि लोणचं आणि एक रुपेश कसली चटणी आहे ती? गुळाची चटणी आहे. लोणचं, पापड, पापडा आता घेऊन जाणार आहे. ओके. आणि दुसरं काय नाही, चपाती भाजी मी आणलंय. अरे हा ते मी नाही. बंटी काय मग? मस्त वाटतंय. मस्त वाटतं ना? सो एक्साइटमेंट हा देवा भेटासाठी तयार. चला तर. हा रुपेश कसा वाटतं मग? आनंदी आनंदकडे. चला तर. चला गावात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता हे बघा शैला रेडी. ओके. हफ्ते थोडं डाऊन झालेलो त्याच्यामुळे जरा सर्दी झाली. होता मालक गणेश. अरे नेक्स्ट युट्यूबर. ओ माय गॉड. काही दिवसांनी. आणि काय अक्षय रेडी. अक्षय थोडं डाऊन आहे त्याच्यामुळे रेडी रेडी रेडी. स्वतः घराचे मालक चाललेले असत आणि गणेशने पॅकिंग केल्या ना गाडीचं वाट बघतोय. आणि जेवण चाललो आम्ही भोले बाबाच्या दर्शनाला. अच्छा चला. जय शंकर. जय शंकर. चला. महादेव. हर हर महादेव. गाडी रेडी या. ऑल गाईज आर रेडी. आणि आता बघा नारळ, लिंबू आहे. लिंबा ठेवलेली असत ही. आणि आता गणेश आमचो सगळा काय तर व्यवस्थित काय तर करता बघा. पण ती जरा गाडीची हवा बिवा बघता. सेफ्टी मस्ट. आणि आता गणेश नारळ फोडता. ओके. देवा महाराजा सुखाने सुखरूप प्रवास होऊन देत रे महाराज. गणपती बाप्पा मोरया. ओके चला आता स्टार्ट. गाडी निघाली या. गणपती बाप्पा चला. हा लोकेशन आम्ही डोंबिवलीतून निघालो. ओके. थोडस काळोख दिसता. आता मंडळी आम्ही पनवेलला पोहोचलो आणि आता आम्ही चहा पाण्यासाठी थांबतलो थोड्या वेळात. सगळे थोडेसे थकलेले आहेत होय ना? थोडेसे जास्त थोडा चहा नाश्ता करू. चहा नाश्ता हो. तर मंडळी आता आम्ही इथे आलेलो आहोत. हे बघा टी टाइम. आता आम्ही लसव पंढरीनाथ चाय आणि गोनो बघा मस्का खाता. पनवेल बन मस्का. अक्षय मस्का रेडी. आणि थोडासा घसा मोकळा करण्यासाठी
आणि सगळे तयारीत चायसाठी. बंटीन चाय घेतल्या ना आणि स्वतः पंढरीनाथ चायचे मालक आणि मावशी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसं वाटतं? नमस्कार मंडळी, आताच आम्ही मुंबई गोवा हायवे टच केलेला आहे आणि सध्या मुंबई गोवा थोडंसं ट्रॅफिक कमी दिसतंय आणि उद्या आम्ही सकाळी बरोबर 5-6 वाजेपर्यंत आम्ही कोकणात पोहोचू महादेवाच्या दर्शनासाठी. आचऱ्यात, आमच्या आचरा मालवण मध्ये. आणि आता आपले रुपेश आहेत ड्रायव्हिंग सीटवर. थोड्याच वेळात चहा पाणी झालेलं आहे मंडळी आणि आता आम्ही पुन्हा एकदा निघालो जोमात. आता अक्षय आराम करतो. माझी सर्दी झाली या, त्याला थोडं बरं नाही, तब्येत ठीक नाही. बंटी आम्ही आराम दिला पण बंटीचे डोळे नुसते मोबाईलवर होत. नाईट रायडर बंटी स्वतः. तर मंडळी आता आपण जवळपास इंदापूरला पोहोचलेलो आहोत आणि हे बघा रात्रीचे हे किती सुंदर असे दृश्य प्रकाशाच्या झोपतात, नयनरम्य. कसं वाटतंय गणेश तुम्हाला? एकदम मस्त. आता जेवायचा टाइम झालेला वाटतं. किती वाजले? जेवायचा टाइम झाला. आम्ही आता थोड्या वेळ जेवायला बसू तिकडे. आम्ही सगळे प्युअर व्हेजिटेरियन सगळे पोरं इथली आणि प्युअर व्हेज डाळभात तिकडे दादाने तिकडे आम्ही झाला मित्राच्या घरी चाललोय तिकडे आम्ही. ओके, तर आता आम्ही जेवू केलो मंडळी दादाकडे आणि दादा घेऊन जातलो छानपैकी जेवण आणि भाकरी आणलेल्या आहेत अलिबागवरून सासरवाडीतून. सो छान. आणि जेवण आम्ही लगेच निघू आता इथून. भाकरी भाजी थोडासा रसो पण असा व्हायच भाकरी आणि भाजी कसली शेगलाची नाही बटाट्याची भाजी. तर मंडळी आता आम्ही चाललेलो आहोत. जेवण झालेला रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि भजन नाही, ते कोकणी माणूस नाही. आम्ही भजनाच्या या अशा गर्जना करत आम्ही चाललो. हो की ना गणेश? बरोबर. ओके, चला भेटू आता सकाळीच. चालू होता तुम्ही बघता गुप्त्यामध्ये आम्ही एंट्री मारतो. जन्मभूमी आपली आणि ग्रामदैवत रामेश्वर कर्मभूमी 2025. आणि आता आम्ही चौकशी गाठतात. रक्षण करण्याचे ते घेई दाव. मेन रोडच आहे, नो डायव्हर्शन. सर स्ट्रेट वे नाही आलं तो डायव्हर्शन त्याचा हा बंद केले. मग मागे असेल, खाली असेल. मग गणपती घेऊन झालं होतं, मी गेलो. एंड ऑफ कशेडी घाट, एंड द कशेडी घाट. मंडळी प्रवास सुरू झाला होतो कालपासून आणि आता आम्ही जवळजवळ कणकवलीला पोचूच
निसर्गरम्य पहाड आणि सूर्योदय होताना बघा तुम्ही दिसतात. कणकवलीत आम्ही पोहोचू थोड्याच वेळात. आता आपण आहोत मुंबई गोवा हायवेवर आणि झोपली कसे सुंदर असं नवीन रम्य दृश्य. थोडं धुकं पण आहे, मस्त वाटतंय. निसर्गरम्य पहाट आणि उगवता सूर्य तुम्ही बघताय. आणि आम्ही पोचलोय फायनली आमच्या डेस्टिनेशनला, द कणकवली रोडला. आम्ही वाया कणकवली, आता आचरा कणकवली चाललो आम्ही. हायवे मधून आतमध्ये घुसलो. शैल्या पिसे कामतेत पोचलो आम्ही. आणि हो बघा ना मंडळी, कोकण म्हणजे स्वर्गच हो. तुम्ही खैव गेलात तरी गावात नाही, बरोबर आहे की ना, जगाच्या पाठीवर. आणि आमचे हे बघा वाहक, आता हे आमचे पुन्हा एकदा रुपये सज्ज झालेले असत. कारण मगाशी आम्ही फिरलेलं कोल्हापुरात गेलेलं, तर येणार आपली रुपयाच्या जबाबदारी घेतल्याने आता आम्ही आमच्या परत मुक्काम मारिलो. सो लेट्स स्टार्ट. आणि प्रवाशांची वर्दळ सुद्धा चालू आहे, तुम्ही बघतास. हे पहा, आपल्याकडच होता. आणि हे बघा तर आता सगळे उठलेले असत मंडळी. आणि पुन्हा एकदा भरण्याच्या नादात आम्ही चाललेलो असो. थोड्याच वेळात आमचा आचरा येतला. 12 तास ट्रॅव्हलिंगचा प्रवास कसं वाटतंय गणेश? एकदम मस्त. आता आंघोळ करूनच फ्रेश वाटेल. अच्छा आता आंघोळ करूनच. ओके, तर आता आम्ही मोठी वामाकुशी घेऊन चहासाठी दिल्लो. चहा घेऊ मस्त पैकी. आणि आचऱ्यात आम्ही पोचलो फायनली मंडळी. सेंटर लाल वडोच असतो लो. नको 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 मंडळी, इकडचं लाल वडो फेमस असता इकडेचो. आणि आम्ही नेहमी हया जेवण खातो, चहा आणि वडोपाव. खास मालक तिकडे येत बघा. पाहताय रगजरी सुद्धा येलेली आहे. आणि भाविक आज सुद्धा येतच, म्हणजेच ज्यांच्या वाडीत श्रींची स्वारी असतली त्याप्रमाणे भाविक येतात. आणि तयारीनिशी आता एवढी सगळी तयारी बघा, लक्झरी लिहिली आहे. एकंदरीत वातावरण एकदम आनंदमय असतं श्रींची स्वारी येतात त्यावेळी. तर मंडळी फायनली आता आम्ही आमच्या आचऱ्यात इलो आणि आता चाललो. तरी बघा हा जल्लोष श्रींच्या स्वारीसाठी केलेली जय्यत तयारी. आणि श्रींची स्वारी इथून गेलेली आहे आणि आता ती आमच्याकडे गेलेली. आता आज हिरलेवाडी जांभळूल असतली ना, हिरलेवाडी. आणि आमच्याकडे हिरलेवाडीत वास्तव्यात असतली आहे. तर ही सगळी मंडळी आता हे बघा फ्रेश झालेले आहेत सगळे. हा दादा वडापाव खाल्ला ना, आम्ही खाल्लं असं, पण आमचा लाल भाजीचा वडापाव नाही खाल्ला. होय ना का? आज नाही भेटलो. भेटलो याच्याकडे. कोणाकडे? लाड लाड सजावट मस्त लागली आहे ना. हो मस्त सजावट ही बघा ना. एकंदरीत नागझरीवर इलो आता मंडळी. ह्या आपल्या कोकणातली ही एक परंपरा, त्यातील ही एक आमच्या आचऱ्यातली. गेल्या महिन्यात आपण पाहिली होती ती म्हणजे गावपळ. आणि आत्ता डाळप स्वारी. त्या निमित्ताने ही व्हिडिओ आणि त्या निमित्ताने आम्ही सगळेजण इलो आमच्या देवाक, आमच्या रामेश्वराक भेटासाठी. आणि रामेश्वर आमका भेटा घेता पूर्ण रयतेसाठी. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तोपर्यंत पुढे सर्व ठिकाणी तयारी जय्यत चालू मंडळी. आणि आता आपण गाववाडीच्या ब्राह्मणदेव मंदिरात श्रींची स्वारी
तिथून खालतून मळ्यातून निघून इकडून येतात देवळात असतात. आज देवळात देव असतो देवळात संध्याकाळी माहिती आहे ना अच्छा मंडळी नमस्कार करा. देव हो हे बसले त्या समजा गावडीच्या शाळेत. आणि आता पावता ही सगळी तयारी चालू आहे मंडळी. हो घेत गणपती बाप्पा. हा त्यांचा म्हणजे दर्शन घेऊन बाहेर इथून बाहेर येतं. हे बघा मंडळी किती सुंदर अशी आकर्षक रांगोळी. सुंदर असं अरे त्यांना कळणार आहे म्हणून मी जाऊन येतो. मग बोलला इलच तर येऊ नको म्हणजे कोण पण आलं ना शिवाय. मंडळी आता आम्ही बघा गावड संपली आणि आमची ग्रामपंचायत आचरा तिकडे आम्ही जातो आणि आता आपण जांभरूलच्या इकडे येतो. थोडीशी आम्ही एक भ्रमंती करतो. हे जांभरूल बेट हा इकडे सुद्धा तयारी. इथून येतले देव इकडचं सेन म्हणजे काय माहितीये बोटीतून ना बोटीतून येतले. पुढे काय आता बोटीचा सेतू करतात. पहिले बोटीतून येत होते. 4 बोटी एकत्र बांधून जातात. या टोकापासून 8 टोकापर्यंत 30, 40, 50 काय लागते ते बोटीतून सेतू बनवतात. सेतू थोडे टाकून पूर्ण देवांबरोबर पूर्ण राहते. हा बोल. जी आपण आता बोट लावणार आहे ना सगळे ती परंपरा आमच्या प्रभू श्री रामांच्या त्या टायमाची आहे. ती म्हणजे आता भरती वगैरे सगळं सेतू वगैरे ते बांधणार आहेत. ते तुम्हाला थोड्या संध्याकाळी बघायला मिळेल ते गोष्टी. ओके धन्यवाद. आता आपण पिरावडीत प्रवेश केलेला आहे आणि इकडचं डेकोरेशन बघा. आता आपण पिरावडी चव्हाट्याकडे सुद्धा येलेलं असो. इथे दक्षिणवाडा आणि समोर समुद्र मंडळी. हा रोड समुद्राकडे. चव्हाट्याक नमस्कार केलो. दक्षिणवाडा तर घुसलेलो असो आम्ही. आणि बघा किती सुंदर असं सजावट केलेली आहे. एकंदरीत भाविकांची समस्त रहितेची चाललेली. काकी ती बघत आहे आजी उभी. अरे बंद केलं. आणि बघा सुंदर असा एक सजावट आणि इकडचं दृश्य सुद्धा छान आहे. चव्हाट्याकडची सजावट आहे तुम्ही पाहताय. आणि आता आम्ही चाललो पुन्हा आमच्या हिरलेवाडीच्या दिशेने. तुम्हाला खास दाखवण्यासाठी प्रयत्न केला होता. खास रुपेशांच्या मनात आलं आणि आम्ही गाडी वळवली. सो संध्याकाळी उर्वरित तुम्हाला दृश्य दाखवणार आहे. खास श्रींची स्वारी येताना हे बघा खेकडे पकडतात बघा. पुरले आहेत काय पाणी सुकलेला असा. मंडळी सुख या सुख फक्त आणि फक्त आपल्या कोकणातच असा. हो हो आता आपण आपल्या ग्रामपंचायतीतून थोडेसे टन मारून हे आता हे इथे का गावकर असत कंपाशी घेऊ त्यांच्याकडसून. आणि आता आमचं राशन दुकान इला आणि चर्चकडे इलो आता आम्ही. आम्ही आमच्या आता बांधवळ्याकडे येतो. मंडळी आमच्या बांधवळ्याचा खूप इतिहास जुना आणि चांगला इतिहास आहे. इरलेवाडीची सीमा आणि सगळ्यांच्या हाकेक तो धावणारा सुद्धा असा. म्हणजे तुम्ही रात्री अपरात्री कधी इलात आणि समजा जर अडीअडचण असतात तर तुम्ही हाक मारला तो धावान येता. आणि ह्या बरीच प्रचिती या सगळ्यांका. सो आता इथून आम्ही कालवांका उतरतो. नदीत जाऊ ऐसून करपा. आणि आता बांधवल्याकडे इलो हॉर्न मारणार आम्ही आणि चालणार. जय देवा महाराजा. तिथं बघा दिसलेले असत बाळा का खडपा दिलो आणि आता रुपेश उतरता. आणि आता फोटो सेशन होयो
बस झाला आता फोटो सेशन. एक फोटो उतरलेलो आणि आता रुपये जाणार घरी. गणू रडता गण्या. गण्याला 2 नंबरला झाले. ए फोटो काढू घे बाहेर बाहेर. आता आम्ही आमच्या हिरल्यात पोचलो. तयारी तुमचं दाखवलो आचऱ्यापासून. तर पहिल्यांदा म्हणजे दादा विचारूया कसं वाटतं, कारण दादा दरवर्षी येतात. 3रा वर्ष आहे ना कसा होता? 3रा वर्ष दादाचा आणि तो येता. तो दादा विचारूया. एक दादा हे तुझं 3रं वर्ष आहे, तू येतोयस, तर कसं वाटतंय तुला एकंदरीत? एक नंबर छान वाटतंय. ओके थँक्यू. शैला विचार, शैला कसं वाटतं? मस्त एकदम भारी वाटतंय. हां अजून एकंदरीत तुम्हाला कालपासूनच्या प्रवासाची आतापर्यंतची व्हिडिओ दाखवलेली असा. सो नेक्स्ट व्हिडिओ श्रींची स्वारी येतली आता आमच्या हिरलेवाडी. त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा, मी दाखवतले आहेत माझ्या चॅनलवर. सो तोपर्यंत तुम्ही सांगा व्हिडिओ कसं वाटलो तो सांगा. भेटाय पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. यांचा कलकलाट असं असतो. बाय बाय. आणि ताई पण इलेला. चला बाय बाय.